हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये दर दिवसाला सिनेमांच्या बाबतीमध्ये नवनवीन प्रयोग होत आहेत असं म्हणायला हरकत नाही. या सिनेसृष्टीतला असाच एक नवा प्रयोग म्हणजे रानटी हा चित्रपट. या सिनेमाचा ट्रेलर जेव्हापासून रिलीज झाला तेव्हापासून खूप चर्चा रंगली आहे या चित्रपटाची. आता नेमके चित्रपटातले हे सगळे आधीपासून रानटी आहेत का काही कारणाने ते रानटी झालेत हे जाणून घेऊया. रानटी या चित्रपटाची टीम आज माझ्याबरोबर आहे. बरं, 22 नोव्हेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. कशी संपूर्ण कथा घडली आहे आणि इतका डार्क सिनेमा नेमका कसा शूट झालाय जाणून घेऊया. स्वागत करूया रानटी या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं. सो टीम रानटी, खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठी. थँक्यू. कसे आहात सगळेजण? रानटी रानटी ऍक्च्युली ते आहे ना की तुमच्या ट्रेलर मध्येच तो डायलॉग काही असतात आणि काही बनतात. साधारणपणे ना लहान असताना जेव्हा प्रत्येक जण मस्ती करतं तर कधी कधी आईवडील बोल काय रानटी सारखा वागतोयस, तर तुमच्यापैकी असं हे वाक्य कधी कोणी ऐकलं? नाही, हा रानटी आहे, हा असतात मध्ये हा आहे. बनलेले आम्ही, तुम्ही यांनी बनवलंय. बरं समित सर, ऍक्च्युली जसं मी मगाशी तुम्हाला म्हणाले की खूप डार्क ट्रेलर आहे आणि मराठीतला एक नवीन प्रयोग म्हणेन मी, कारण इतका व्हायलन्स कधीच पाहिला नाही आम्ही मराठी चित्रपटांमध्ये. एकतर ना ही रिस्क ही असू शकते किंवा हे आता ट्रेलरवरच्या कमेंट बघितल्या तर कमाल कमेंट आहेत की छान प्रयोग वगैरे. जेव्हा तुम्ही सुरुवात केली किंवा तुमच्या डोक्यात हा थॉट आला, दोन्ही बाजूचा विचार केला होता का तेव्हा की रिस्क ही असू शकते किंवा हे छानही होईल? काय होतं रे? बिना रिस्क के तो कुछ होता नहीं है. पहली बात, मतलब रिस्क इज़ वेरी इंपॉर्टेंट एंड आई लाइक टेकिंग रिस्क. सो एंड इट्स अ ग्रेट वे ऑफ फॉलिंग डाउन ऑल्सो एंड मे बी गोइंग अप ऑल्सो. सो आई थिंक सो इसमें जो एक मज़ा है जो सिनेमा में भी होती है कि एक हीरो है जो बहुत ऊपर जा रहा है और फिर वो गिरता है और फिर उठता है, तो आई थिंक सो इट इज़ ऑल द सेम. सो एक्चुअली रिस्क के बारे में नहीं सोचे तो बेटर रहता है. जैसे हिट और फ्लॉप के बारे में नहीं सोचना चाहिए, बिकॉज अदरवाइज ना आप उलझ जाते और उसी में रह जाते. सो बट या एज अ फिल्म, ये फिल्म मैं चाहता था आज कुछ 10-12 साल से कि ऐसी कोई फिल्म मैं मराठी में बनाना चाहता था, लेकिन नहीं हो पा रहा था. एंड दैट इज़ व्हेन आई मेट शरद. एंड शरद वॉज वन मोर कि यार नहीं एक होगा, बनाएंगे. एंड देन शरद इंट्रोड्यूस मी टू द प्रोड्यूसर, वी बोथ मेट हिम एंड ही इमीडिएटली सेड कि yes approved. After meeting some producers before, जो लोग भाग गए हमारा बजट सुन के, जो अभी तक दिखे ही नहीं मुझे, वो कहाँ निकल लिए मालूम नहीं पड़ा. लेकिन एक पुनीत बालन जो हमारा प्रोड्यूसर है, अ ब्रिलियंट मैन, अ ग्रेट ह्यूमन बीइंग, उसने हमको जो पैसा दिया तो हमने वो पिक्चर बनाई. एंड शरद इज़ अ वेरी इंपॉर्टेंट पार्ट ऑफ दिस फिल्म बिकॉज फ्रॉम डे वन इट वॉज शरद एंड ही वॉज माई विष्णु. एंड जब तुम्हारे पास विष्णु है तो विनाश तो हो ही नहीं सकता. सो दैट इज हाउ इट. वाह वाह, क्या बात है. ओके. येस. पण जेव्हा तुम्ही चौघांनी, मी शरद सर तुमच्यापासूनच सुरुवात करेन, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा ऐकलं रानटीबद्दल, आत्तापर्यंत जे आपण काम केलं, आता मी म्हणेन की लय भारीमध्ये एक त्या टाईपचं थोडंसं आम्ही अग्रेसिव्ह कॅरेक्टर बघितलं. आत्ता ट्रेलरमध्ये टीजर, त्यांना मी जसं मग की टीजर टीज करून गेला आम्हाला स्टार्ट टू एंड. आम्ही फक्त स्टंटच बघतोय, आम्ही ॲक्शनच बघतोय. खरं तर एक वेगळं कॅरेक्टर म्हणूया, वेगळी स्क्रिप्ट म्हणूया. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकलं, फर्स्ट इम्प्रेशन काय होतं रानटीबद्दल? मी असं तुम्हाला असं ऑब्व्हियसली वेन वी शो द ट्रेलर असं वाटतं की ट्रेलरमधनं गोष्ट कळली ना पाहिजे. हा ट्रेलरचा मेन मुद्दा असतो. एलिमेंट्स काय ते तुम्हाला कळले पाहिजे. तर त्या केसमध्ये तर मी सक्सेसफुल आहे की लोकांना खूप इंट्रीग आहे, खूप असं वाटतं की काय पिक्चर बघावं लागेल, फक्त ॲक्शन आहे का. पण नो, देर इज अ बॅक स्टोरी, देर इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्लॉट ट्विस्ट तिथे आहे. तर स्टोरी आउटस्टँडिंग आहे आणि त्याच्यावरनं जेव्हा ना सोने पे सुहागा म्हणतो ना, पण समित ऑब्व्हियसली स्टार्टेड हिज करियर ॲज अन एडिटर. त्याचं एडिट पॅटर्न आय थिंक इज नेव्हर बीन डन इन हिंदी ऑल्सो. इट्स सो डिफरंट एडिट पॅटर्न की लोकांना कंटिन्युअस एक इंट्रिग राहील की अरे असं असं आहे की तसं, असं आहे की तसं आहे. सो द स्टोरी इज फॅन्टॅस्टिक. द वे ही हॅज रिटन द फिल्म इज आउटस्टँडिंग. रिली. आणि एक माझं पहिल्यापासून असं होतं, जेव्हा मी लयभारी पण केला अँड आय वॉज मिसिंग दॅट लयभारी फॉर अ लॉंग टाईम. आणि रितेश सर किती करणार, म्हणजे एक करणार, पण त्यांचं ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर, सो ही वॉन्ट टू ट्राय इन डिफरंट लाईक ही डिड इन वेड अँड अ सुपर हिट फिल्म. सो अजून कोण करणार आणि कसं करणार. देन वेन समित narrated, and I have seen Samit's work. So primarily he started with Hindi also. He started assisting in Hindi cinema. And his schooling is very good. So I knew ki what he is visualizing, he can execute and shoot also. So our vision matched.
आम्ही दोघांनी एकच स्वप्न बघितलं होतं की आपल्याला मराठीत ते असं करायचं आहे जे कोणीच नाही केलं आत्तापर्यंत. ॲक्शन असा झोन आहे ना, जो आउट अँड आउट ॲक्शन कोणीच नाही केलं आजपर्यंत. फिल्ममध्ये एक सिक्वेन्स असेल 5 मिनिटाचा 2 मिनिटाचा सिक्वेन्स, हे बऱ्याच लोकांनी केलं आहे. पण आता ॲक्शनवरती, कारण आपल्याकडे ना महाराष्ट्रात, अख्ख्या महाराष्ट्रात मी हे बघितलं, जेव्हाही कोणता साऊथचा सिनेमा येतो किंवा हिंदी ॲक्शन सिनेमा येतो ना, लोक 2-2, 3-3 जाऊन पिक्चर बघतात. डब फिल्म असो किंवा हिंदी असो. मग मराठीत का नाही? तर त्या प्रश्नाने मला या फिल्मकडे लावलं की नाही, आता हा सिनेमा असा आहे ना की आपल्या भाषेत आहे, त्या स्केलचा आहे जो हिंदी किंवा तेलुगू किंवा तमिळ सिनेमा देतो, आणि ते सगळे एलिमेंट आहे जे एक मास मसाला फिल्ममध्ये असले पाहिजे. आणि मी खूप क्लिअर करतो तुमच्या माध्यमाने की आमच्याकडे कोणताही मेसेज नाही आहे पिक्चरमध्ये, आमच्याकडे काही आम्ही कोणाला काही शिकवत नाही आहे इथे. कारण बरेच मत आले की ॲनिमल सारख्या तुम्ही काय शिकता. तेव्हा मी स्टेटमेंट देतो की तुम्हाला शिकण्याची शाळा आहे, कॉलेज आहे, आई वडील आहे, पिक्चर नाही आहे. बरेच पिक्चर असतात जे शिकण्यासाठी असतात आणि एक एंटरटेनमेंटसाठी असतात. हा सिनेमा कम्प्लिटली एंटरटेनिंग मास मसाला सिनेमा आहे, जो मराठीत बहुतेक कोणी नाही केला आणि तो अटेम्प्ट समितनी केला. वी ऑल सपोर्टेड इट. अँड बिईंग अ प्रोड्युसर ऑफ द फिल्म ऑल्सो, मला कन्व्हिक्शन तेव्हाच आहे की जेव्हा आय से की आय एम प्रोड्युसर, आय नो वॉट आय एम गेटिंग इन टू. मी काय करतो मला माहिती आहे. अँड इट्स अ सपोर्ट ऑफ एव्हरी वन. म्हणजे फक्त मी नाही, समितपासून सुरुवात झाली की सॅक्रिफाईस कुठे करायचं. मी सगळ्यांनी सॅक्रिफाईस केलं आहे. अँड दॅट्स वाय वी क्रिएटेड इन अ सर्टन बजेट विच इज फिजिबल इन मराठी. इट्स नॉट एक्स्ट्रॉर्डिनरी बजेट. लाईक मी सांगतोय ना, माझेच 2-3 सिनेमे किंवा वेगळे सिनेमे तिथे आले, त्यांचं बजेट ह्याच्याहून जास्त असेल. आमचं त्यांच्याहूनही कमी बजेट आहे, पण स्टील वी अचीव्ड वॉट वी वॉन्टेड टू. कारण मध्ये ना 2-3 प्रोड्युसर्स भेटले, त्यांनी मला इतकं बजेट आम्ही लावू शकतो, म्हणजे नाही होणार. इतक्या बजेटमध्ये हा पिक्चर जो मी बघितला आहे तो नाही होऊ शकत. अँड फायनली पुनीत बालांनी लगेच म्हटलं एका मीटिंगमध्येच की नाही, करूया, कोणीच नाही केलं आहे, आपण करूया सिनेमा. अँड दॅट्स हाऊ वी आर हियर विथ आंटी. And it is teamwork, you know, you are only as good as your team is. So अगर ये नहीं है तो, और फिल्म मेकिंग एक आदमी का खेल नहीं है, you know, that is why it is called a teamwork. एक आदमी अकेला कुछ नहीं कर सकता. This is just a film. Yes. संतोष पण तू आत्ताच गेल्या वर्षी एका वेगळ्या विषयाचा समित सरांचा चित्रपट केला, 36 गुण. त्याच्यातलं ते कॅरेक्टर आणि आत्ता रानटीमध्ये म्हणजे 360 डिग्री अपोजिट आहे. एकदा एक असा आपण चित्रपट करतो वेगळ्या धाटणीचा, त्याच डिरेक्टर बरोबर आपण इतका डार्क चित्रपट करतो. हेच कुठेतरी तुझ्यासाठी एक कलाकार म्हणून सरेंडर मुवमेंट होती रानटीसाठी. डार्क से बेटर आय वुड कॉल इट इंटेन्स. इंटेन्स, या. खरंच मी एक सांगेन, हुप्पा हुया समितनी आत्तापर्यंत जे सिनेमे केलेत त्यातला एक हुप्पा हुया जर सोडला तर त्यांनी केलेल्या प्रत्येक सिनेमात मी आहे. हाफ तिकीटमध्ये माझा आवाज आहे. पण म्हणजे एक कलाकार म्हणून मला ना, आय एम सो ब्लेस्ड, आय एम सो फॉर्च्युनेट की मला ना वेगवेगळ्या टाईपचे रोल करायला मिळालेत. आणि जास्तीत जास्त वेगवेगळे रोल मला समितच्याच प्रोजेक्टमध्ये करायला मिळालेत. सो मे बी तो समितचा ग्रेटनेस आहे की तो माझ्यावर त्यांनी ट्रस्ट ठेवतो की नाही, ये संध्या कर सकता है, ये कर सकता है. सो असा ट्रस्ट ठेवणं फार गरजेचं असतं. आणि जेव्हा असं कोणी ट्रस्ट ठेवतं एखादा दिग्दर्शक किंवा निर्माता, तेव्हा एक कलाकार म्हणून जबाबदारी जास्त वाढते आणि मग तिकडे कस लागतो आपल्या कामाचा. येस. नागेश सर, आता ना मी तुम्हाला एका इंटरव्ह्यूमध्ये बोलताना ऐकलेलं की नागेश भोसले दिसले की हा निगेटिव्हच भूमिका असणार, पण आता जे ट्रेलरमध्ये आम्ही बघतोय आवाजात थोडासा सॉफ्टनेस आहे. तर आता हा पॉलिटिशियन ग्रे शेडमध्ये आहे का पॉझिटिव्ह शेडमध्ये आहे, मे बी ही द्विधा असू शकते, राईट? तुमच्यासाठी काय सरेंडर मुवमेंट होती रानटीसाठी? समित कक्कड हा असा दिग्दर्शक आहे की म्हणजे याच्या आधी मी एक वेब सिरीज केली, धारावी बँक नावाची, त्याचे दिग्दर्शक समित कक्कड होते. त्याच्यातच मी खूप इम्प्रेस झालो होतो की हा माणूस वेगळाच टेक्निशियन आहे, वेगळाच त्याचं करणं आहे. त्यामुळे वेन ही आस्क मी टू डू समथिंग, आय वॉज ॲक्च्युली सरेंडर्ड. तू काय करणार आहे, काय करणार नाही आहे, हे प्रश्न मला पडलेच नाहीत. कारण हा इतका उत्तम टेक्निशियन आहे, दिग्दर्शक इतका चांगला आहे, ज्याला सिनेमा समजतो, यु नो. आणि ॲज अन ॲक्टर तुम्ही चांगलं काम जनरली शोधत असता की कुठेतरी चांगलं करायला मिळेल आपल्याला. म्हणजे एक नट म्हणून तुम्हाला वाव मिळेल किंवा दिग्दर्शक असा मिळेल की जो आपल्याकडनं काहीतरी करून घेईल. आणि हे शोधता शोधता आमच्यासारखे नट खूपच सगळीच कामं करतात, कारण सापडतच नाही चांगलं काम. आणि एक दिग्दर्शक सापडला आहे, त्याने आपल्याला बोलवलं आहे,
काही प्रश्न विचारायचे नाही, तू काय करायचं सांग. ह्या धर्तीवर मी सरेंडर झालेलो होतो आणि सरांनी चांगलं काम दिलं. म्हणजे सिनेमामध्ये व्हेरी इम्पॉर्टंट कॅरेक्टर आणि माझ्याकडनं करून घेतलं, कारण तो ऐकत नाही कोणाचं, सगळ्यांकडूनच. सगळ्या. निर्माता असून याला पण ताबडवलं. नाही, ऑन सेट आय ऍक्टर ना, तर मला ऐकावंच लागेल ते कोण आणि producer नॉर्मली कसं काय होतं ना, आमचं काहीतरी म्हणणं असतं ॲज अन ऍक्टर, आणि आमचं मी काम सांगतो काहीतरी ना, म्हणणं मी असतं. सांगतो आतापर्यंत यांना बहुतेक पोस्टर मध्ये पण नसेल कळलं, ट्रेलर मध्ये कळलं असेल की मी प्रोड्युसर आहे, मी पण प्रोड्युसर आहे. कोणाला सेट माहिती पण होतं की मी प्रोड्युसर. म्हणजे एवढं ऍक्टर वाली ट्रीटमेंट होती. तशीच असते आम्हाला. तेच. आणि लेकिन परफॉर्मर विच इज द बेस्ट ट्रीटमेंट. तुम्ही काही तो ऐकणारच नाही, मी तुम्हाला सांगतोय ना. काही माणसं असतात आणि काही त्याच्यामुळे होतात. ते यांना सूट होतंय तुमचं जे काही. नहीं बिकॉज यू नो मेरा मेरा एक त्याची मानना है biopic वाटते कभी मला असं. नहीं कभी कभी क्या होता है ना कि सी मैं ऑलवेज बोलता हूँ कि या तो आप मुझे कन्विंस करो या मैं आपको कन्विंस करता हूँ, और लेकिन मैं ही करता हूँ एंड में. तर तुम्ही जिंकता या डिबेट मध्ये. ते कॉइन आहे ना शोलेचा, तो आहे. येस. जान्हवीचा मराठी चित्रपट, वेगळी भाषा, वेगळा जॉनर, तुझ्यासाठी काय होती सरेंडर मोमेंट? कुठली गोष्ट रानटी बद्दलची सगळ्यात जास्त तुला वाटलं की नाही हा चित्रपट केला पाहिजे? I mean, I don't know if a lot of people know here or not, but it's been almost a decade since I started acting. तो मतलब 10 साल एक्टिंग करने के बाद इफ़ यू अगेन रीस्टार्ट योर करियर फ्रॉम अ प्लेस, और इस फिल्म में जो मेरा कैरेक्टर है मैथिली, वो भी बहुत ही नाइव, बहुत ही फ्रेश कैरेक्टर है. तो आप एक 10 साल बाद 10 साल काम करने के बाद आपको एक वापस से फ्रेश कैरेक्टर करना हो ना, तो उसके लिए भी आपको एक सरेंडर मोमेंट लगता है. यू हैव टू अनलर्न एवरीथिंग एंड यू हैव टू स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग. सो मेरे लिए वो मोमेंट बहुत अच्छा था. और मैंने ऑनेस्टली मैं जिस दिन डबिंग करने गई थी उस दिन मैंने एक्सपेक्ट नहीं किया था कि मैंने कैसा परफॉर्मेंस दिया है, मुझे बिल्कुल याद नहीं था. एंड व्हेन आई सॉ अनदर गर्ल, आई डिडंट सी माई सेल्फ. मुझे ऐसा लगा यार ये कैसे किया है इसने, मतलब इतना फ्रेश कैसे लग रही हूँ मैं. और मुझे डब करना था, मतलब एक सेंटेंस, तो मैं वैसा डब नहीं कर पा रही थी, क्योंकि वो उस मोमेंट में जो सरेंडर किया था ना मैंने, वो मोमेंट रिपीट नहीं हो सकता. सो इसने चेंज कर दिया था, मैंने डब नहीं किया बेसिकली. तेरे मराठी बोलता है तो थोड़ा थोड़ा नहीं आता है, लेकिन द बेस्ट पार्ट है मैडम का, मैडम आई डबिंग करने, तो एक सीन था जिसमें एक इमोशन था, तो मैं बार बार बोल रहा हूँ टॉक बैक पे कि नहीं वो नहीं आ रहा है, नहीं वो नहीं आ रहा है, नहीं मतलब वैसा नहीं हो रहा है. मैं क्या बोल रहा हूँ, आप पायलट सुनो. तो वहाँ से मेरे को बोलती लेकिन वो तो बहुत, ये तो अभी 3 महीने हो गए ना, मैं वापस कैसे करूँ. मतलब इसी को परफॉर्मर बोलते हैं ना. मतलब मैं कोशिश कर रही हूँ तो भी मुझसे नहीं हो रहा. वो जो एक्सट्रैक्ट इन्होंने कराया वो मेरे लिए नहीं, बट इनफैक्ट उसके बाद आफ्टर दैट आई थिंक सो होता है ना, एक आर्टिस्ट को टाइम लगा एक 10-12 मिनट 15 मिनट इन ऑर्डर टू गेट इनटू दैट डबिंग स्पेस. बट उसके बाद व्हेन शी डब शी वाज एब्सोल्युटली फाइन. नेचुरली यू नो हर मराठी इज, उसका जो एक जैसा बोलना है उसकी थोड़ी ऊपर नीचे है, बट आई एम श्योर शी इज मॅनेज्ड इट वेल. अगदी. पण हे आता सांगतायत सर की तुम्ही ऐकत नाहीत कोणाचं. ॲक्च्युली आता मी जेव्हा चित्रपटाचं ट्रेलर बघतोय किंवा टायटल ट्रॅक ऐकलं ना, याच्यामध्ये प्रत्येक कलाकाराची झलक दिसते. खूप कलाकार आहेत, संजय शर आहेत, अक्षय आहे, असे बरेच कलाकार आहेत. इतक्यांना एका स्क्रिप्टसाठी एकत्र आणणं आणि आपल्याला जे आपलं विजन आहे ते आपण म्हणतो की पूर्ण करणं, हे बिलकुल सोपं नाही आहे. इतक्यांना एकत्र आणून ती भट्टी जमवणं, हा टास्क कसा होता? सोपा होता, कठीण होता? बहुत ईजी था. हाँ, आई डोंट वांट टू लाई अबाउट इट. बिल्कुल इसको इसमें ना इसके ऊपर झूठ बोल के मैं 4 पेज लिख सकता हूँ, लेकिन वो करना नहीं चाहता मैं, बिकॉज बहुत आसान था. बिकॉज आई वॉज क्लियर इन माई हेड कि ये कैरेक्टर, जैसे शरद सर का जो कैरेक्टर है विष्णु, ये पहले दिन से था कि ये शरद ही करेगा और कोई करेगा नहीं. बाला संतोष ही करेगा और कोई करेगा नहीं. मतलब खाली इनफैक्ट इसने बहुत पैसे मांगे. हाँ. तो ये बोला बहुत पैसे मांग रहा है, दे उसको, लेकिन करेगा वही. हाँ करेगा वही. हाँ, इवन नागेश सर का कैरेक्टर शिवरुद्रा में, मतलब वो नागेश सर ही करेंगे. खाली मेरा जो एक था, इनके साथ आर्ग्यूमेंट हुआ कि मुच्छी निकालनी पड़ेगी, और जो उन्होंने बाद में निकाली. इवन शानवी, बिकॉज यू नो शानवी केम थ्रू शरद एंड वी मेट एंड वी जेल्ड इमीडिएटली. सो इट वॉज फर्स्ट मीटिंग का एक होता है ना कि हाँ चलो परफेक्ट है, शी इज द परफेक्ट मैथिली. सो इट्स ईजी एंड दैट इज वाई I call it the most powerful film of the decade, because of all this mad people. If you don't have the madness, then I think so you are not a right person in my film. First thing,
बिकॉज मेरे को भी वो पागलपन की आदत है, मेरे को अच्छा लगता है, मेरे को मजा आता है मैडनेस का, एंड दैट इज वाई वी हैव क्रिएटेड दिस मैड पावर इन द फिल्म एंड वी हैव गॉन थोड़ा बियॉन्ड इमेजिनेशन ऑफ दीज कैरेक्टर्स, बिकॉज इनके पेन, इनकी इनसिक्योरिटीज, इनका मैडनेस और इनके अंदर का एक रांटीपना जो बहुत इंपॉर्टेंट है, दैट इज वाई इट हैज कम सो वेल इन द फिल्म. And it was so easy, trust me when I'm saying that, all characters in the film were the easiest to cast because, for me at least, because मैं जब भी संतोष को देखता हूँ मैं बोलता है संतोष तू यार ये जो कर रहा है संतोष should do more, he can do better work. So संतोष, शरद I have seen शरद आज से नहीं, you know, from his TV days, then into so many films, web shows भी शरद कर चुका है, plus मराठी films, plus तानाजी which is छत्रपति शिवाजी जहाँ उसमें उन्होंने प्ले किया. So you know, I have seen the shades. So एक होता है ना आदमी, मेरा भी एक होमवर्क होता है एज अ डायरेक्टर, बिना होमवर्क के आप कुछ नहीं कर सकते लाइफ में, एक्टर भी नहीं, डायरेक्टर भी नहीं. तो वो होमवर्क करते करते जो हमको 7-8 साल लगे, उसमें ये सब कैरेक्टर्स ऑलरेडी अपने आप प्लेस होते गए. सो दैट्स व्हाई इट वाज वेरी इजी. येस, पण जसं ती आता म्हणाली की लर्निंग अनलर्निंग, तिला अनलर्निंग बरंच करावं लागलं यासाठी. शरद सर, आतापर्यंतचे कॅरेक्टर्स आपण सगळे एका साईडला ठेवूया, ऐतिहासिक किंवा मालिका किंवा आणि रानटी एका साईडला ठेवूया. जसं ते आता होमवर्कवर म्हणाले, पॉसिबलच नाही आहे कुठलीही गोष्ट अभ्यासाशिवाय. रानटीसाठी किंवा विष्णू या कॅरेक्टरसाठी जेव्हा रोज सेटवर जात होतात, काय बॅक ऑफ द माइंड विचार असायचा? नो आय टेल यू, माझा प्रोसेस खूप सिम्पल आहे. मी कोणते प्रोजेक्ट जेव्हा करतो ना, अँड वेन इट्स अबाउट टू रिलीज, मी आपल्याला डिटॅच करतो की आता ते विचार ते केलं ते झालं, संपलं. माय अनलर्निंग हॅपन्स फ्रॉम देअर ओनली. इट्स नॉट अबाउट की मला पुढचा प्रोजेक्ट जेव्हा मिळेल तेव्हा मी ह्याला अनलर्न करेन. नाही, हे संपलं, कट, इमिडिएट कट, झालं आता. सो इट बिकम्स इझी फॉर मी टू प्रोसेस एव्हरीथिंग इन दोज दॅट्स फ्री टाइम वेन आय हॅव. आय एन्जॉय माय लाईफ. आय गो ब्लँक. अँड ऑन सेट ऑल्सो आय नॉर्मली गो ब्लँक. वॉट एव्हर ही सेज देन आय प्रोसेस इट ऑन सेट. मेरे को वो म्हणजे मला ते तुम्ही सर प्रेजडिस किंवा तुम्ही प्रिपेअर्ड जाता सेटवरती, ओव्हर प्रिपेअर्ड, दॅट आय डोंट लाईक. I need to be a little spontaneous. Even I don't like. But for an actor at least. खूप अभ्यास नको. For an actor. मग मला खूप येतं, मी खूप विचार करून नको करू विचार. त्याला माहिती काय करायचं तुझ्याकडनं. तर यू बी अ लिटल स्पॉन्टेनियस. दॅट माइट गिव्स द डायरेक्टर एन ऑप्शन की नाही यार, ये तू अच्छा ही हॅज डन समथिंग वेगळं. सो दॅट इज बेटर रादर देन गोईंग ओव्हर प्रिपेअर्ड की मी असंच करणार, मी इथून तिथे चालणार, मग हा एक्सप्रेशन देणार. त्याचा थोडं काही वेगळाच तिकडे जाऊन मग तुमचंच हां, तुम्ही किती वेगळं करताय, त्याला काही वेगळं पाहिजे, मग दॅट इज नॉट. तर बेसिक करून जा तुम्ही आणि सेटवरती जो जे त्याला पाहिजे त्याच्यात ते प्रोसेस करा. मग वेन यू सेट फॉर 10 minutes प्रोसेस की अच्छा ह्याला हे पाहिजे, आता मी कसं करणार ह्याला, ओके फाईन. देन यू शो रिहर्सल. इसको तर आम्ही बोललो सर प्रत्येक की ह्याला पण असं करूया, नाही मला असंच पाहिजे, ओके डन, असंच पाहिजे असंच करूया. सो इट्स अ प्रोसेस. यू कांट गो ओव्हर प्रिपेअर्ड ऑन द सेट. तर माझी ती प्रोसेस असते. मी आय नेव्हर गो विथ अ बॅगेज ऑन सेट की आता मी तर ते केलेलं आहे, तू काय शिकवतो मला. नाही आपल्याला नाही आहेत बाबा. पण सेट ब्लँक सर. व्हेरी हंबल मॅन. अँड आय एम नॉट फ्रॉम थिएटर्स. मी कधी केलं असेल तर मी त्याचा थोडासा वीक असं फील करतो स्वतःला की आपलं, कारण ज्यांनी नाटक केलंय दे डू अ लॉट ऑफ रिहर्सल. दे आर यु नो, त्यांच्याजवळ आहे ते नॉलेज किंवा एक्सपेरिमेंट करण्याचं. आपल्याला नाही आहे. आपण कोणची आपण थिएटर नाही गेलो, आपण कोणत्या शाळेत नाही गेलो अशा, तर आपण ऐक्यात ऐकतो ते पुष्कळ आपल्यासाठी. बिकॉज इट्स वेरी नॉर्मल ना कि एक लाइन आप 100 तरीके से बोल सकते हैं, लेकिन वो लाइन वो टाइम पे किसको बोल रहे हैं और वो रिएक्शन, दैट इज वाई एक्शन एज एन इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन. तो वो बहुत इंपॉर्टेंट है. द मैडनेस इन ऑल ऑफ देम एंड द डायरेक्टर ना, वो मैरिज इज वेरी इंपॉर्टेंट. अदरवाइज एवरीथिंग गोज हेवाय. येस संतोष, पण आता मराठी इंडस्ट्रीमध्ये सिनेमे येतात, अनेक वेब सिरीज येतात. जेव्हा असं कुठलं रावडी कॅरेक्टर असतं ना, त्या कामात तू नसशील तरी तुझ्यासाठी कॉमेंट असतात की अरे संताने हे काम छान केलं असतं, हे त्याच्याबद्दल नेहमी असतं. आता बाला हे जे कॅरेक्टर आहे त्याच्या लुक पासूनच तो जरा भीतीदायक आहे असं मी म्हणेन. मला सांग, तुझ्या डोक्यात काय विचार होता एक त्याच्या तू कॅरेक्टर एक्सेप्ट केलंस आणि रोज शूट सुरू झालं होतं. बाय द वे ते टक्कल खरं केलं होतंस का काय? रिअल त्याचेच पैसे मिळाले त्याला, कामाचं नाही मिळालं. नाही पण सेम जसं शरदनी सांगितलं ना, माझी पण प्रोसेस तीच आहे. मी कम्प्लीट ब्लँक असतो. आम्ही कम्प्लिटली डिरेक्टर आर्टिस्ट. म्हणजे मी कसं आहे ना, त्या गवंड्यासारखा जातो. फक्त आपली थापीने आपलं घमेलं घेऊन जायचं, मालकाला मुकादमाला सांगायचं क्या करणं आहे, किती सिमेंट टाकू, किती रेती टाकू, केवढी पाहिजे भिंत,
वीट आडवी लावायची की उभी लावायची, बस तो सांगेल तशी आपण भिंत बांधायची, हवा तेवढं सिमेंट चेपायचं, तो बोल एक जादा हो गया काढायचं. मी तसं काम करतो. स्पेशली ना या टाईप ऑफ फिल्ममध्ये ना आय टेल यू, इथे काय ना ह्याचं पर्स्पेक्टिव्ह सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट. ॲब्सोल्युटली. आमचं नाही आहे. जेव्हा वेन यू डू अ व्हेरी क्लासिकल कॉन्टेंट ड्रिव्हन फिल्म ना, देन यू अंडरस्टँड द कॅरेक्टर, यू स्टडी अराउंड इट, यू डू लॉट ऑफ रिडिंग्स, वन शॉट्स खूप असतात बरेच, लेटर्स लिव्स यू की तुम्ही करा, मी मला लावतो कॅमेराच्या नंतर, रिहर्सलच्या नंतर. हिअर बिकॉज दिस फिल्म इज अ सर्टन टाईप, इथे एडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वी हॅव टू कॉन्सन्ट्रेट ऑन द एडिट फर्स्ट, अँड हू बेटर देन हिम, वी स्टार्टेड करियर ॲज एडिटर, सो ही नोज एव्हरी शॉट, त्याला माहिती आहे की हा शॉट कुठे लागणार आहे म्हणून तो घेतोय. मी पण स्टार्टिंगला बरेच प्रश्न विचारले, अरे कुठून इथे पण घेतो, इकडनं पण घेतो, तिकडनं पण घेतो, काय कुठे कोणा शॉट पाहिजे. इनिशियल तुला कळेल कुठे लावला मी हा शॉट, तुला कळेल कुठे लावला. Try to tell the actors who sometimes are in a mood to listen to me that कि ये शॉट मैं क्यों ले रहा हूँ, कि इसका एडिट का इसका एक ऑपोजिट ये लगने वाला है, ये लगने वाला है, तो कभी कभी समझ जाता है कि अच्छा हाँ इसीलिए ले रहा है. बट हा प्रश्न प्रत्येकाचा असतो, अरे इतके शॉट कशाला घेतोय, अरे कुठे ठेवणार आहे, दुसरी फिल्म बनवणार आहे का, हे सगळं आलं डोक्यात. पण मग नंतर हळूहळू लागले की नाही ह्याचा एडिट पॅटर्न तसा आहे दॅट, कारण ह्याला तितके शॉट्स पाहिजे की ह्याचा हा कट इकडे, हा शॉट, आता हा सीनचा हा शॉट इथला आहे पण लागेल बहुतेक पिक्चरच्या क्लायमॅक्समध्ये कुठेतरी, तर ती एक प्रोसेस आहे ह्याची. स्पीड आहे ना त्या सीन्सचे, त्याचं एडिटचं वेगळं एडिट, स्पेशली दिस फिल्म. this film had a different speed or different maybe edit if you make a love story or something like that, there might be an edit pattern a little different, and we'll do more one shots किंवा longer yeah, shots. naturally 100%. येस. नागेश सर, काय सेटवर जाताना रोज विचार असायचा, ऍक्च्युली पॉलिटिशियन कसा आहे नेमका, मला फार आवडेल जाणून घ्यायला. मग 22 तारखेला थिएटरमध्ये ते तर मी बघणार आहोत. बिना विषयाचं क्यूट, बिना विषयांचं क्यूट, एक्झॅक्टली. सगळ्यांच्या बोलण्यावरून एक लक्षात आलं असेल तुझ्या की एव्हरीबडी इज डिपेंडेंट on the Sameer director. There was a reason behind it, कारण त्याचे सगळे सिनेमे जर तुम्ही पाहिले, तू पाहिले असशीलच बरेचसे सिनेमे, सगळे वेगवेगळे सिनेमे, सगळ्यांचा जॉनरा वेगळा वेगळा आहे आणि ट्रीटमेंट पण वेगवेगळी आहे. तर ह्या सिनेमाची ट्रीटमेंट ह्यांनी स्वतः ठरवलं, ॲज अन एडिटर तरी ठरवलेली आहे आणि त्याला हा सिनेमा असाच करायचा आहे. Once you understand that, then you don't have any questions. करेक्ट है ना. तर त्याला भेटल्यानंतर जेव्हा तो तुम्हाला ब्रीफ करतो ॲज अ डिरेक्टर, एक नटाला ब्रीफ करतो, नटाला ॲक्टरला काय हवं असतं, ब्रीफ हवं असतं, ते ब्रीफ जर करेक्ट मिळालं तर त्याला त्याचं कॅरेक्टर कळतं. दिस इज वॉट जनरली आपण करतो. ह्याचं ब्रीफ आलं, म्हणजे मला जे ब्रीफ आलं त्याच्यावरून मला असं लक्षात आलं की मी फारसा विचार करायचा नाही आहे, सगळ्यांना शांतपणे जायचं, हा म्हणेल ते करायचं. कारण ह्याच्याकडे प्रश्न फक्त शिकण्यासाठी, आमच्या मनात एकच विचार असायचा की लंच ब्रेक कधी होणार आज, कारण तो विसरून जातो. नाही, कारण काय की ब्रेक करतो रे, ब्रेक प्रोड्युसर मी ब्रेक कारण करतो. कारण ह्याला संपूर्ण सिनेमा हा मला असं वाटतं की पहिल्या दिवसापासून दिसत होता, जो आम्हाला कधीच दिसला नाही. म्हणजे मागे पण मी परवा पण असं म्हणालो की हा तो डिरेक्टर आहे जे नटांना स्क्रिप्ट देतात की हे तुझं स्क्रिप्ट आहे. असे खूप काही डिरेक्टर त्यांना स्क्रिप्ट द्यायला आवडतच नाही. माझ्याकडे खूप असे उदाहरण केलेलं, अरे सर स्क्रिप्ट सेट वरती पान येत आहे, वाचायला झालं बोल, ये अभी बोलो, ये इतना बोलो, क्या बोलेगा बोल, क्या बोलेगा, कैसा बोलेगा, क्या करेगा तू इधर आके बैठा है, तू इथे बसलाय, तू तिकडे बसलाय आणि तुम दोनों का झगड़ा है, झगड़ो. अरे झगड़ो काय झगड़ो, काहीतरी दे द्यायला, काय बोलायला झगड़ो, कैसा बोलेगा, अच्छा कैसा बोलेगा बोल. तर हा स्क्रिप्ट देतो, हा स्क्रिप्ट देतो आणि स्क्रिप्ट दिल्यानंतर मग तुम्ही बरं स्क्रिप्ट दिल्यानंतर प्रॉब्लेम पण होतो. काही नट आता मला स्क्रिप्ट मिळालं, खूपच विचारवंत, मग ते ठरवतात असं हे कॅरेक्टर मी असं करणार, आणि ते काहीच होत नाही, स्वप्न तुटतात तुमची सेटवर. यार मी असा नहीं ऐसा नहीं चाहिए, दूसरे फिल्म में करो, ऐसा करो. आणि हा सिनेमा वाचल्यानंतर मला काहीच कळलं नाही, काहीच कळलं नाही. वा, काहीच कळलं नाही. हे मला कधी कळलं जेव्हा मी सिनेमा पाहिला. पहिल्यांदा वाचल्यानंतर जो सिनेमा कळला तो मला आवडला नाही.
म्हणजे अरे हे तो बहुत असं ढोबळ असं कमर्शियल सारखं असं काहीतरी वेगळं, पण ह्याच्यावरचा एक बिलीफ माझा तयार झालेला होता ऑलरेडी. त्यामुळे मी असा विचार केला की हा नुसतंच जे आता लिहिलेलं आहे ते करणार नाही, 100%. हा वेगळं काहीतरी करेल. आणि जेव्हा मी सिनेमा पाहिला तेव्हा ते स्क्रिप्टमधला सिनेमा नव्हताच, म्हणजे अगदी 2 टोकं होती. आणि जो सिनेमा बाहेर आला, जो ह्याने केला, घडवला, तो सिनेमा अफलातून आहे. इट्स अ क्लास, त्याला काय म्हणतो आपण, वर्क ऑफ अ क्राफ्ट्समन. दॅट इज रानटी. पण शान्वी मला सांग, जेव्हा शूट सुरू झालं या चित्रपटाचं, या रानटी करतानाची, तुझं कॅरेक्टर करतानाची एक इझी आणि एक डिफिकल्ट गोष्ट तुला कुठली वाटली फ्रॉम डे 1? टॉकिंग इन मराठी डेफिनेटली डिफिकल्ट, ऑब्वियस है. ईजी था कि कैरेक्टर इज़ वेरी क्लोज टू व्हाट आई एम इन रियल लाइफ. सो वो इजी पार्ट था वेयर आई गॉट सेव्ड. मतलब वरना मराठी बोलना और कैरेक्टर भी किसी और का करना बहुत ज़्यादा हो जाता. बट हाँ, ये एक इजी और एक बट जर्नी बहुत ही स्मूथ रही. मुझे लगा नहीं कि इतना मुश्किल हुआ कुछ मेरे लिए, या एक कैरेक्टर एक्सप्लेन कर दिया समित ने और फिर इजीली उसमें से स्लाइड होके हम चले गए. कहीं भी मुझे कहीं ऐसा एक्चुअली डाउट आया कि मतलब ये सही है या नहीं, सही कर रही हूँ कि नहीं. तो ही इज़ लाइक सही है, क्या हो गया, सही है, मैंने ठीक है, ओके. सो ही वॉज वेरी कॉन्फिडेंट, तो उससे मेरा कॉन्फिडेंस बढ़ गया, तो मेरे लिए थोड़ा ईजी हो गया. शी ओवर थिंग्स समटाइम्स, सो यू हैव टू गेट हर कि इतना मत सोचो, ये बहुत अच्छा किया तुमने. वो होता है ना ऑलवेज कि और अच्छा कर सकते. मतलब मतलब नॉट आपके नहीं बता रहा, मेरे को ना वो एक्टर ही नहीं समझ में आते जो शॉट देने के बाद उसके बाद नेक्स्ट डे फ़ोन करते हैं कि मैं और अच्छा कर सकता था. तो मेरा एक रहता तब क्यों नहीं किया, 24 घंटे का क्यों. तो मेरे को समझ में नहीं, मेरे को समझ में नहीं आते वो लोग. आम्ही सगळेच खरं सांगतो बरं का तुला, आमच्यापैकी कोणी काही खोटं बोलत नाही. मी तर सांगतो एक सवय असते ऍक्टर्स लोकांची बऱ्याच. मी बहुतेक इनिशियल डेज मध्ये केलं असेल 1-2 वर्ष. फ्रॉम द फर्स्ट शॉट मे बी ऑन द फर्स्ट डे मी थोडं मॉनिटर बघतो की मी कसा दिसतो, कारण एम आय लुकिंग. त्याच्यानंतर मला नाही, इथे पण नाही कुठेही आय डोंट सी द मॉनिटर ओनली, बिकॉज मला फक्त आपलं कॅरेक्टर माहिती आहे, एक बेसिक ग्राफ, एक स्टोरी माहिती आहे. ह्याला सगळं माहिती आहे डायरेक्टरला. तर तो हो म्हणतोय की ओके शॉट आहे म्हणजे ओकेच असेल ना. आपण कोण म्हणणार आहे की आपण छान दिसतोय की नाही, अरे मी असं कसं केलं, तसं जास्त केलं. काळजी त्याला असते. हां, फिल्म त्याची आहे. And तर त्याला वाटेल and the best part is बघायचं मॉनिटरवर जाऊन. and the best part is my set और हमारा जो whenever I shoot a film I don't have a monitor only on the set. So that's a rule from the first film. I don't see the monitor. I look with the naked eye straight to the actor. तुमचा ऍक्टर मॉनिटर बघायला मागत नाही. अरे डिरेक्टर नसेल तर मागणार काय, होता ही नहीं है, होता ही नहीं है. नाही पण तसंही कोणी बनतं. और वो क्या होता है ना, उसमें ना आप कभी कभी ना आपको लगता है कि अरे मैं सेकंड टेक देखो मैं सिक्सर मारेगा, वो कभी ऐसा नहीं होता. आम्ही आता दुसऱ्या फिल्मच्या शूटला पण मॉनिटर नाही बघत. एवढी सवय लागली. नाही पण ऑनेस्टली starting में नटाला ना फक्त त्याला एकदा तो कॅरेक्टर मध्ये दिसतो की दिसत आहे ना, तो एक फर्स्ट डे त्याला वाटतं की नाही मी दिसायला कसा आहे सिनेमामध्ये, ते पुष्कळ आहे. त्याच्यानंतर त्याला बघायला नको मॉनिटर माझ्या हिशोबाने. यू हैड अ डाउट नो मॉनिटर. हाँ, मतलब क्योंकि मैंने जितनी भी सब में मॉनिटर रहता है, जब अब तक जितनी भी फिल्म की है सब में, और मेरी आदत है मतलब शॉट के बाद मॉनिटर बैठ जाओ ऐसे सी. बट यहाँ पे मॉनिटर नहीं था, तो पहले 2-3 दिन तो मेरे को एकदम ऐसा अनईजीनेस, रेस्टलेसनेस हो गया था. पर उससे और एक चीज बताता हूँ, काम और फास्ट होता है. बिकॉज अदरवाइज एक्टर इतने बार मॉनिटर देखता है. हाँ, आके बैठ जाता है. नहीं डेफिनेटली. मैं क्या बोल रहा था, मैं क्या बोल रहा था कि ये ना उधर से मेरे हाथ में एक और करूँ क्या, और मैं इससे अच्छा करूँगा, वो कभी नहीं होता. अच्छा, और अगर मैं इधर से मैं राइट साइड से आया तो क्यों आएगा भाई तू राइट साइड. ठीक है आता नहीं बट आई एम यूज्ड टू, बिकॉज आई एम तो ये ऐसा डायरेक्टर या यूसुफ बोल भी देगा. नहीं तो बोला अगर मैं राइट से आया तो बेटा तू लाइफ में ठीक से नहीं आया, तो राइट से मस्त होता. But I'm used to not working with a monitor because I've been an editor, then I have been many people don't know, but I have also been a light man, and then an assistant cinematographer also. So starting days, like yeah. After I was an editor, I went to become a bloody light man, and that was a brilliant journey of my life.
and then an assistant cinematographer to a assistant director. So क्या होता है ना, I'm used to all that and it is good fun, you know, when you're looking with the naked eye. मतलब अगर ये कैमरा है, मैं कैमरे के बाजू में खड़े रह के I'm looking at a brilliant actor performing. उससे अच्छा क्या हो सकता है? स्टार्टिंग के 2 दिन मुझे मॉनिटर का प्रॉब्लम हुआ था, फिर मैं मॉनिटर की जगह कट होते ही मैं समित का चेहरा देखती थी कि ठीक है कि नहीं, ही इज बिजी, इफ ही इज बिजी आफ्टर दैट मतलब ओके शॉट है फॉर अस ही इज मॉनिटर. नहीं तो इसको जाने की जरूरत भी नहीं है, समित खुद ही पहुंच जाता था. हाँ मैं क्या बोल रहा हूँ, हाँ ये नहीं है ऐसा. देख तू समझ नहीं रही है. देखिए ऐसा है, इसको ऐसा कर. अच्छा चल कर 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 ह्याची बेस्ट वेळ सांगतो. असं 2-3 झाले इन्सिडेंट्स, मलाच लागलं ठीक आहे सीन मध्ये, लागलं ठांग करण्यासाठी लागलं, पाय दुखतो. समितची ऍक्टिंग नहीं कर. क्या हो अरे बहुत दूर से लगा मेरे को यार. चल ठीक हो जाएगा. ठीक हो जाएगा. चल हो जाएगा. कुछ नहीं हुआ रे. ए देख पानी पी. बस इतकंच. तेवढंच जे सांगतो नसतं ना. आणि त्याच्यावरनं एवढंच बस. लगा देखो लगा क्या दूर से लगा. हाँ दुखा होगा ना. चल ठीक है बैठ 5 मिनिट बैठ, फिर नेक्स्ट शॉट रेडी आहे. आणि वळल्यावर पण मी करून दाखवू शकतो त्याचं काम तसा. जे मूड घे. कमाल आहे. पण आता आम्ही जे बघतोय ती पुढामध्ये सुरू असलेली काहीतरी लढाई आहे, पण ऑब्व्हियसली त्याला एक जबरदस्त अशी बॅक स्टोरी असणार की विष्णू असा आहे तो का आहे, बाला असा आहे तो का 100%. आहे, राईट? That's a film. And that is what action is a part of it. Yeah. And that is what the story is very important. And that is what the trailer is, because if you see the trailer again or whenever you see it, when you get time, because see, the best part about the trailer is that you are seeing these very different characters. हाँ. तो नेचुरली हर आदमी का कुछ तो एक प्रॉब्लम है, या खुश है या दुखी है या एंग्री है या सैड है, लेकिन इट इज ऑल मर्जिंग समवेयर, वेयर दैट इज 22 नोव्हेंबर इन थिएटर्स. ओके, पण ही इतकी ऍक्शन करणं तुमच्या कलाकारांसाठी कसं होतं रे शरद सर? मजा येते मला ऍक्शन मध्ये. ऍक्शन आय लव्ह, मला खूप आवडतं ऍक्शन करणं. इनफैक्ट आई हैव टू गिव इट टू शरद कि इतना पेन हो रहा था पैर में. ही हैड मेट एन एक्सीडेंट. माय पीसीएल गॉट टॉर्न, राइट नी पीसीएल गॉट शूटच्या वेळी शूटच्या जस्ट शेड्यूलच्या अगोदर. एंड आई लव्ड इट दैट यू नो ही टोल्ड मी दैट. I was wearing a brace from here to here for first day wear. मैंने कहा ये तो और ज्यादा अनकंफर्टेबल है. डॉक्टर ने बोला पहनने को इधर इथून इथपर्यंत ब्रेस होता तो. म्हणजे चालायचं कसं, बसायचं कसं याच्यामध्ये. म्हणजे काढा रे इतकंसं घाला की नी कॅप घाला आणि करू पण शूट. But he had to do a somersault. He did it. He had to jump. He did that. He had to jump from a quite good height. He did that. उसके बाद रात को थोड़ा प्रॉब्लम हुआ रहेगा सर को. फिर आया ऐसी दुख रहे क्या. कल सुबह 7 बजे. त्याला तर ओरिजिनल प्रॉब्लेम होता, मला नव्हता तरी क्रिएट केला होता. रोल रिव्हर्सल झालं तिकडे आमचं. मी असा यायचो, हा सरळ यायचा साईडवरती. But it was journey. म्हणजे मला So Samit met with an accident, major accident. He was almost died, and you know with Almost died. almost I died. was clinically dead. He had three skull Clinically fractures. dead for 2 hours. Just after the first schedule First of schedule. the We film. were started the second schedule. उसके पहले मेरा एक्सीडेंट हुआ आणि त्याच्या लगेच नंतर ह्याचा झाला. And he was almost in coma kind of situation for 3 days. For 3 days. And the first thing he said when he got out, he was like, "It's about the Sachin, आंटी का क्या होगा?" So he was thinking, I think वो कोमा में भी सिर्फ आंटी सोच रहा था मेरे ख्याल से. That kind of आंटी guy he is. आपण बऱ्याच गोष्टी But इनकी blessings and everybody was there to support me, cheer me and like टेंशन मत ले, हो जाएगा. मैंने टेंशन मत कहा, ले. मैंने कहा तू ठीक हो जा, जब करना हो ना तब करेंगे, तू पहले ठीक हो जा. When he was positive, then everything like he recovered in 3 months and we were on set. All set. बऱ्याच गोष्टी आहेत या चित्रपटाच्या पडद्यामागे असं. हाँ, मतलब blood, sweat and tears. सब कुछ सबने सब कुछ दिया है. मतलब I'll tell you honestly, सबको लगा है, सबको लगा है. हाँ. पण जेव्हा रानटी या चित्रपटाचं इथून पुढे 22 तारखेला रिलीज होईल तो 22 नोव्हेंबरला, जेव्हा केव्हा या चित्रपटाचं नाव निघेल तुमच्या समोर, रानटी इज इक्वल टू एखादी गोष्ट जी तुम्हाला फर्स्ट आठवेल, तर ती काय आहे? मला सगळ्यांचा एक्सपिरियन्स ऐकायला आवडेल. I'll tell you, रानटी आहे ना, रानटी म्हणजे हट्टी पण खूप असतात ना रानटी लोक. ते 2 रानटी ते बसले जे मागच्या 7 वर्षापासून ही फिल्म प्लॅन करतात. तर आमच्या मोठ्या रानटी नाहीच आहे फिल्ममध्ये, कारण लोक नॉर्मली गिव्हअप करून देतात.
1 वर्ष 2 वर्ष आणि कोविड त्याच्यानंतर परत सर्च करतोय. पीपल गिव्ह अप की आता नाही आपण पुढे वाढू, इथे कुठेच टाकून. आणि दोघांनीच म्हणजे ही म्हणजे आमची अट होती की आता मराठी करू तर मग हाच करायचा. आणि मग करता 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 म्हणजे 7 years झाले मला. देन वी स्टार्टेड द प्रोडक्शन. तर सगळ्यात मोठ्या रांडीत हाच आहे, कारण हा टास्क मास्टर आहे. सगळ्यांची वाट लावून ठेवतो पहिली गोष्ट तर सेटवरती. म्हणजे आर्ग्युमेंटचा स्कोप नाही तिकडे आमच्याजवळ. आणि मग ती हट्ट नसली तर मग असा रांटी ऐसा कुछ नहीं है? आहे असंच आहे, फॅक्ट आहे. तेलुगू रांटी म्हणून. माझ्यासाठी रानटी मी आधी केलेलं काम आणि आता यापुढे जे मला काम मिळेल ते, कारण मला जे काम मिळतं ना ते काम करताना जे येतं ना माझ्या अंगात तो रानटीपणा आहे माझा. सर फॉर मी रानटी मला असं वाटतं पहिल्या शेड्यूल नंतर जो समीतचा ॲक्सिडेंट झाला दॅट वॉज अ टेरेबल मुवमेंट. कारण की तोपर्यंत आम्ही सगळे त्याच्या प्रेमात होतो. त्याच्या आधी त्याचे सगळेच मित्र त्याच्या प्रेमात होते. मी माझं सांगतोय. आणि त्याचा ॲक्सिडेंट झाला. ही वॉज त्याची कंडिशन बघून असं वाटलं की पण तो परत येण्याची प्रोसेस पण आम्ही पाहिली. आणि त्या सबंध प्रोसेसमध्ये रानटी सिनेमा हा त्याच्या आयुष्यात किती मोठा होता, किती महत्त्वाचा होता रादर, ते मला कळलं. आणि प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा याला भेटलो, म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तो हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा तर आम्ही ऑलमोस्ट तिथेच असायचो. नंतर ती फ्रिक्वेन्सी कमी होत गेली. पण जेव्हा जेव्हा त्याला भेटलो तेव्हा रानटीशिवाय दुसरा विषयच नाही. तर आपण बरेचसे सिनेमे करत असतो. गेली 30 वर्ष मी पण सिनेमे करतोय, पुढे पण आपण सिनेमे करत राहू. पण रानटी या सिनेमाच्या बाबतीत त्याचा दिग्दर्शक आणि त्याचं पॅशन त्या सिनेमाबद्दलचं हे मी कधीच विसरू शकणार नाही. शान्वी. I think I would associate Ranti with hope and faith because firstly with Samit's life, whatever has happened, without hope of getting it better, without the faith that it will become better, it wouldn't have happened. Secondly, I think मराठी इंडस्ट्री में ये एक बहुत ही अलग एक्सपेरिमेंट है and this can become hope and faith to a lot more coming in the future. It might just take this to a whole new level because ऐसी aggressive mass commercial film मुझे नहीं लगता लोग मराठी इंडस्ट्री को एसोसिएट भी करते हैं ऐसे. तो मतलब इट कॅन बी अ बिगिनिंग पॉईंट टू सो मच मोर. म्हणून सांगतो बरीच लोक माझे होते, कारण बिकॉज ऑफ त्यांचं असं आहे की यार ॲक्शन करणारा कोण ॲक्टर आहे. तर लोकांजवळ खूप चांगल्या स्क्रिप्ट्स आहे ॲक्शनमध्ये पण. असं नाही की फक्त रानटी आहे, बऱ्याच स्क्रिप्ट्स आहे. पण इथे त्या प्रोड्युसरचा सपोर्ट पाहिजे असतो लोकांना. मी लकी आहे की मला पुनीत बालान भेटले, ज्यांनी एका मीटिंगमध्ये खरं सांगतो आणि तो नंबर वॉज लिल अबव द ॲव्हरेज बजेट्स विच वी नॉर्मली वी प्रोड्यूस फिल्म्स. इट वॉज अ लिल अबव दॅट. त्यांनी मला म्हणजे एक प्रश्न विचारला की इतकं का कसं. तर म्हटलं इतकं पाहिजे, अच्छा ठीक आहे डन करूया. सो आपल्याला पाहिजे तसे प्रोड्युसर्स हू कॅन ट्रस्ट द स्क्रिप्ट, हू कॅन ट्रस्ट द इंटेंट ऑफ डायरेक्टर्स और मेकर्स. करेक्ट. तो इंटेंटमध्ये तुम्ही काय करता ना, इंटेंट अच्छा ठीक आहे तुम्हाला पिक्चर बनवायचं आहे पण आमच्याजवळ इतकेच पैसे आहे, तर कधी ते मॅच नाही करणार, ती स्क्रिप्ट वाया जाणार आहे. म्हणजे मी किती लोकांना म्हटलं, म्हणजे आय टेल यू ऑनेस्टली, लोक माझ्यावर स्क्रिप्ट घेऊन आले, मला स्क्रिप्ट आवडली, मग त्यांना कारण बिंग अ प्रोड्युसर मी विचारतो त्यांना की तुझं किती, तुला काय वाटतं कितीमध्ये बनेल. आणि यू कॅन वेन यू म्हणजे जेव्हा आपण ऐकतोय ना स्क्रिप्ट, एक आयडिया लागते आपल्याला की हा पिक्चर इतक्यामध्ये बनला पाहिजे, ही स्टारकास्ट असेल, हा इतके पैसे, तर आपलं कॅल्क्युलेशन लगेच स्टार्ट होतं त्याच्यामध्ये. अपार्ट फ्रॉम द होल्स अँड माझं स्पेशली असं, मी जेव्हा स्क्रिप्ट आहे तेव्हा मी स्क्रिप्टचे नावं असतात ना ॲक्टर्स, म्हणजे आपलं कॅरेक्टर्सची नावं असतात. मी नेहमीच विचारतो तुला जेव्हा नरेट करतोय ना, मला त्या कॅरेक्टरमध्ये कोणचा ॲक्टर आहे तुझ्या हिशोबाने चला, पण घेतलं सेकंडरी आहे म्हणून सांग, तर आय कॅन सी द होल फिल्म, व्हिज्युअल आता आहे तुम्हाला एक. करेक्ट. ते एक आयडिया आपल्याला लागते की या फिल्ममध्ये इतके पैसे अंदाजन जातील. मग त्याला विचारतो की तुझं बजेट किती आहे, तुला काय वाटतं किती बजेटमध्ये बनेला. सर आमचे प्रोड्युसर म्हणतात ह्याला इतक्यामध्ये करूया. मग मी त्याला म्हणतो एक मी तर करणार नाही,
तू पण नको करू, कारण मग ती स्क्रिप्ट वाया जाईल, कारण त्या स्क्रिप्टला एक जस्टिफिकेशन पाहिजे. नाही, आणि इम्पॉर्टंट काय आहे की एखादं स्क्रिप्ट असतं, त्याची गोष्ट ठरवते त्याचं बजेट, बरोबर आहे. म्हणजे आम्ही इथे इंटरव्ह्यूसाठी आलो, आम्ही रिक्षाने आलो तर वेगळं बजेट आहे, मर्सिडीजने आलो तर वेगळं बजेट आहे, हेलिकॉप्टरने उतरलो तर वेगळं बजेट आहे. इट इज ॲज सिम्पल एज दॅट. पण निर्मात्यांना त्यांच्याकडे जेवढे पैसे आहेत तेवढ्यातच सिनेमा करायचा आहे आणि तीच गोष्ट करायची. ते कसं होणार तसं? In fact, I have, मतलब I cannot take names, but I have met producers or they have called me कि समित एक काम करते हैं, 1.5 करोड़ में बना दे मेरे के लिए पिक्चर. मेरा सर स्टोरी का नहीं वो तू डिसाइड कर ले. भाई ते लोक पैसे सांगतात, सर माझ्याकडे इन्व्हेस्टर आहे, 1.5 कोटीमध्ये कोणता पिक्चर बनेल का? अरे ऐसा कैसे हो सकता है? यही क्या टर्म है 1.5 कोटी? There are other producers कि ठीक है 1.5 में बन जाएगा, एक काम करना है घर की स्टोरी ले लो बना ले. तो वो घर से बाहर निकले कि नहीं निकले, वो मैंने पूछा एक दिन, मैंने तो जो फैमिली है वो निकले नहीं, वो देख ऊपर टेरेस होगा ना, ऐसा भी होता है. अरे बरेच आहेत असे केसेस. पण आणि मी नेहमी म्हणतो, माझं एक सजेशन होतं, मी नेहमी म्हणजे तुमच्या माध्यमातून सांगतो लोकांना, जसं आपल्याकडे ना एक ती अशी पद्धत आहे कशी आहे की कोणी येतं बाहेरनं 1.5 कोटी घेऊन, 1 कोटी घेऊन, 60 लाख घेऊन, 70 लाख, आणि आपल्याकडे सिनेमा करतात. त्यांनी कोणाचाच फायदा, सगळे लॉसमध्ये जातात, सगळे पिक्चर बुडतात. आणि इंडस्ट्री जर तुम्ही बॅलन्स शीट बघाल ना, ती लॉसमध्ये असते नाही. करेक्ट. ह्याच्याऐवजी तुम्ही लोक एक काम करा, 4-5 लोक मिळून ना तो फंड जमा करा, एक सिनेमा करा, हा एक सिंडिकेट करा. बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये सिंडिकेशन आहे, आपल्याकडे पण होऊ शकतं. सिंडिकेशन इट इज नॉट अबाउट बिग अँड स्मॉल, इट इज अबाउट गुड कॉन्टेंट इन दॅट अँड व्हॉट द स्क्रिप्ट डिमांड्स. तितके पैसे तुम्ही गोळा करून आणा. म्हणजे तुम्ही ते ना की 5 बोटं आहे तर बरोबर आली ना तर मुठ्ठी असते ना, तर बिग अ फिस्ट ना रादर दॅन इंडिव्हिज्युअल फिंगर्स, एनीबडी कॅन ब्रेक इट. तर तसं आहे की जर इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला इंडस्ट्रीला पुढे वाढवायचं आहे तर नाही आहे तुमचं इतके पैसे, तर सिंडिकेशन करा, 4 लोक एकत्र या आणि एक चांगला सिनेमा म्हणजे ते पैसे आणा ज्या त्या स्क्रिप्टची डिमांड आहे. बरोबर. म्हणजे त्याने इंडस्ट्री मोठी होईल. बरोबर, खरंच. पण खूप आत्ता तर आम्ही अगदी बेसिक ट्रेलर टीजर मधनं गोष्टी बघतो या चित्रपटाबद्दल, पण असे खूप सीन्स असतील जे तुम्हाला एक कलाकार म्हणून पर्सनली खूप आवडले असतील. मे बी ते करताना तुमचा कस लागला असेल तुमचं अभिनयाचं फॉर सम रिझन. मला तुमच्या चौघांसाठी हा प्रश्न आहे, असा एखादा सीन जो तुम्हालाच खूप आवडलाय. ते मी सांगू शकत नाही, कारण तो सीन मी तुम्हाला सांगू शकत नाही. क्लायमॅक्स नाही, तो सीन आहे तर मी तुम्हाला सांगू शकत नाही आता. तुम्ही पिक्चर बघतो नंतर पण इंटरव्ह्यू करू, तेव्हा सांगेन तुम्हाला. येस, बट कुठला सीन आहे जो तुमचा तिला नको फसवते ती काही पण बोलू तिला. नाही, दुसरा सांगेल. शान्वी तुझ्यापासूनच. अरे नको राहू दे. साउथ का बता, साउथ का favorite scene. You remember in the trailer you saw a shot where you saw a shot where he says Happy Diwali. I love that. I'll not reveal anything more. हिला कोणी गंडवू शकतं रे. हाँ तो मैंने मुझे रिवील नहीं करना. तिने सांगितलं. हा ट्रेलर. हाँ ट्रेलर मधलं सांगितलं. कुठला तुमचा जवळचा सीन कुठला आहे रानटी मधला? बरेचसे आहेत, त्याच्यामुळे मग काय सांगतो, कुठला सांगू असं झालंय. कोणी सांगणार नाही, सगळे हुशार आहे इकडे. आणि जास्त हुशार तिकडे. तिने सांगितलं की ट्रेलर बघितलेला सीन आहे, ती जास्त हुशार आहे. संतोष, सांग तुझी आवडती मुवमेंट सांग रानटी. हे मी चेक दिला तेव्हा मी तुला नाराज नाही करत. चेक दिला याला, मी तुला नाराज नाही करणार, पण 1.5 कोटीचा चेक घेतलास. अरे मग मी चाललो गावाला. अरे केस तरी कापले पिक्चरसाठी. जा रहा हूं, हो गया, इतना कमाना था कमा लिया. तो एक बार दोस्त असं आम्ही मित्र बसलो होतो. मोमेंट बताता ना, ऐसे दोस्त, इससे याद आया मेरे को. असे मित्र बसलो होतो आणि मग अरे यार वो अल्लू अर्जुन 250 करोड़ लिया यार फिल्म का, इसने 200 लिया, उसने 300 लिया. तो मैं ऐसे ही बैठा था, तो ऐसे मेरे दोस्त बोला, संत्या तेरे को अगर 200 करोड़ दिया तो एक फिल्म का, तो वो भी नहीं करूँ. देखो किसी ने 200 करोड़ फिल्म का दिया तो मैं तो वो भी नहीं करूंगा. 10 करोड़ दे दूंगा वकील को, लड़ते रहे, मैं जा रहा हूँ. जोगापट. पण सीन सांगतो तुझा. मी समितने ना या म्हणजे समित बरोबर मी सांगितलं की खूप काम केलंय त्याच्याबरोबर, पण तरीसुद्धा समितनी
याच नाही, ज्या ज्या ठिकाणी मला कास्ट केलं तिकडे ऑडिशन घेतलं, तसं इथेही ऑडिशन घेतलं होतं. आणि ऑडिशन घेतलं होतं ना, हां ऑडिशन घेतलं होतं. त्या ऑडिशनचा एक सीन होता जो मी परफॉर्म केला होता ऑडिशनमध्ये. आणि मग त्यानंतर ठरलं मला की तू करेगा, तर म्हटलं की सध्या बाल निकाल दे. म्हणजे पागल आहे यार, बाल नाही. त्याच्यानंतर मग मी नाही 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 म्हणत मी निघून गेलो होतो वगैरे वगैरे, त्या गोष्टी झाल्या. मग शेवटी मी केस काढले. पण तोच सीन मी सिनेमात जेव्हा परफॉर्म केला ना, जो ऑडिशनला केला होता, त्याचा डिफरन्स कळला. आणि तेव्हा मला वाटलं की येस, का गरज होती त्या लुकची या कॅरेक्टरला. तो सीन आहे तो. आणि तयार झालाय चित्रपट 22 नोव्हेंबरला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. तुमच्या सगळ्यांना हा प्रश्न आहे, हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघण्याचं एक कारण मला प्रत्येकाने सांगा. कारण हा एकमेव फिल्म आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ती क्वालिटी, कॉन्टेंट, स्केल, ॲक्शन जे तुम्हाला तमिळ, तेलुगू किंवा हिंदी सिनेमामध्ये भेटतो, ते सगळं तुम्हाला विथ अ ग्रेट एडिट पॅटर्न विच यू हॅव नेव्हर सीन. आणि ग्रेट स्टोरी लोकांना अजूनपर्यंत कळली नाही काय, बिकॉज स्टोरी इज ऑल्सो व्हेरी इंटरेस्टिंग. तर इट्स अ कम्प्लीट पॅकेज ज्याचा तुम्ही आनंद फक्त आणि फक्त सिनेमा हॉलमध्ये घेऊ शकता. तुम्हाला टी व्हीमध्ये किंवा मोबाईलमध्ये तो साऊंड भेटणार नाही, ज्याच्यावरती ह्यांनी इतकी मेहनत केली आहे. अमर मोहिले ह्याचे बॅकग्राऊंड त्यांनी स्कोर इज वन ऑफ द बेस्ट इन इंडिया. ठीक आहे, आमचे प्रोमो जे तुम्ही ट्रेलर बघताय पण मनीष मोरे नाही, मनीष मोरे सगळे हिंदी ट्रेलर्स कापतो. आमचं एडिट केलंय आशिषनी, जे सगळे हिंदी कामं करतो. तो आमचे टेक्निशियन्स अजित परबनी म्युझिक केलंय. गाणं उद्या येतंय, तुम्ही प्रोमो बघितले असतील, आउटस्टँडिंग गाणं येते. सगळं काही मोठं आहे पिक्चरमध्ये. म्हणजे तुम्ही जर त्याला कन्साइज करून टी व्हीवरती बघाल ना किंवा, तर तुम्हाला मजा नाही येणार. ऑब्व्हियसली पायरेसी तर नकोच आहे, पण ह्याचा कम्प्लीट आनंद तुम्हाला फक्त थिएटर्समध्ये येईल. सिनेमॅटिक थिएटर एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम इन मराठी सिनेमा. मला एक सांगायचं, दोन गोष्टी. मला एवढी खात्री आहे की हा सिनेमा हा मराठीतला, आपल्या मातीतला, आपल्या भाषेतला सिनेमा आहे. तेव्हा हा सिनेमा असा बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, रादर आम्ही बनवला आहे की हा सिनेमा साऊथमध्ये डब करून तिकडे रिलीज करतो. इनफॅक्ट मला विचारलं एक डायरेक्टर, त्याने मला म्हटलं की ह्याला तुम्ही तमिळ तेलुगूमध्ये का नाही रिलीज करत आहे. म्हटलं ती थॉट अजून आली नाही आम्हाला, बिकॉज इट्स अ फर्स्ट फिल्म. इन फ्युचर नक्की मी कोणता सिनेमा करेन त्याला पॅन इंडिया बनवेन, कारण तीच एक थॉट येतात मराठी सिनेमासाठी की त्याला पुढे वाढवायचं आपल्याला. सर काय अपील कराल प्रेक्षकांना थिएटरपर्यंत जायचं? ॲज इज सेड, कारण ह्याच्यातले जे सगळे एलिमेंट्स आहेत ना, ये आपको मजबूर करते हैं कि थिएटर में जाके देखें. हॉलिवूडमध्ये सुद्धा अशी प्रॉब्लम आली होती जेव्हा टीवी आला, है ना. तो अभी फिल्मों का क्या होगा, थिएटर बंद तो नहीं हो जाएगी. सो दे स्टार्टेड मेकिंग लार्जर देन लाईफ फिल्म्स. येस दे डिड. है ना. तर ते आता जे मार्वल्स कॉमिक्सवर जे सिनेमे करतात किंवा एव्हेंजर्स येतात, देर आर बिग सिनेमाज. त्याच्यामुळे परत थिएटरमध्ये पब्लिक जायला लागली, मल्टिप्लेक्सेसमध्ये जायला लागली. सो रानटी असा सिनेमा आहे जो प्रेक्षकांना, म्हणजे वो उनको खींच के लाएगा थिएटर के अंदर कि भाई ये इतना. ही ऍक्शन मोठ्या पडद्यावरच. मग अनेक लोक विचारतात ना की साऊथ स्टाईल किंवा अशी ऍक्शन मराठीत कधी होणार, मराठीत कधी होणार. तर घ्या आता सुरुवात झाली. मी सांगतोय की असं नॉर्मल, इट्स नॉट अ राईट एक्झाम्पल, बट स्टील आय वॉन्ट टू गिव्ह इट. जॉन विकचं इमोशन काय, त्याच्या कुत्र्याला मारलं, गाडी घेऊन गेले, तो सगळ्यांना मारतो जाऊन. पण ती मजा त्या थिएटरमध्ये बघण्याचा मजा की तो ॲक्शन जसा आहे ना, इट्स व्हेरी डार्क फिल्म, अंडरस्टँड अगेन. तर खूप डार्क आहे, पण त्याचं ॲक्शन त्या लेवलचं आहे ना, आणि साऊंड त्याच्यावरनं इतका आउटस्टँडिंग आहे ना. कारण मी जेव्हा बघायला, मी त्याला बघितलं ह्याच्यामध्ये आयमॅक्समध्ये जाऊन, की इथे बघेन मी हा सिनेमा, कारण त्याचं व्हिज्युअल्स प्लस साऊंड. मला असं वाटतं की साऊंड क्रिएट्स मोर इमोशन्स रादर दॅन व्हिज्युअल्स. म्हणून गाणी आपल्याला आवडतात. जेव्हा गाणी ऐकलं की म्हणजे हसू येतं, स्माईल पण येते आणि अश्रू पण येतात. So the sound is very important. Theater sound you can't match it on TV. I think इन लोगों ने जितना सब बोल दिया वो सब आ गया है उसके अंदर. कुछ नया है, सबको नया चाहिए होता है कुछ. So finally आ रहा है कुछ नया, तो जाओ थिएटर में देखो. अरे शानवी का डेब्यू है मराठी में, जाओ थिएटर में. मैं आ रही हूँ. खूप मस्त. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. ऑल द बेस्ट तुम्हाला 22 नोव्हेंबरसाठी. थँक्यू. शुभेच्छा. थँक्यू सो मच गाईज. थँक्यू एव्हरीबडी. थँक्यू.